महाराष्ट्रात सध्या एक नाव खूप चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे तुकाराम मुंडे यांचं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारताच मुंडेंनी राज्यभरात भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियम तोडणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र आता एक वेगळी चर्चा रंगू लागली आहे. ती म्हणजे तुकाराम मुंडे जातात तिथे कारवाई होते, पण त्यानंतर त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होते. मग एफडीए मध्येही तोच इतिहास पुन्हा घडणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुकाराम मुंडेंची धडक मोहीम, त्यांच्या कारवाईमुळे निर्माण झालेली खळबळ आणि त्यांच्या संभाव्य बदलीभोवती सुरू असलेले चर्चेचं वास्तव. नमस्कार, मी शनाया. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडेंनी सर्वप्रथम लक्ष केंद्रित केलं ते बेकायदेशीर गुटखा आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर. राज्याच्या विविध भागांमध्ये धाडसत्र सुरू करण्यात आलं. अनेक ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला. अनेक वर्ष शांत दिसणारा एफडीएचा विभाग अचानक आक्रमक झाल्याचं देखील चित्र महाराष्ट्राने पाहिलंय. याहून महत्वाची बाब म्हणजे गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देखील आता देण्यात आलाय. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित अनेकांचे धाबे दणाणल्याची चर्चा देखील आता सुरू आहे, कुजबूज सुरू आहे. पण मुंडेंची कारवाई फक्त गुटख्यापुरती मर्यादित राहिली नाही. खासगी रुग्णालयांविरोधात देखील त्यांनी महत्वाची भूमिका घेतली आहे. अनेक रुग्णांकडनं तक्रारी येत होत्या की काही रुग्णालय हे विशिष्ट मेडिकल स्टोअर मधनच औषध खरेदी करण्यासाठी दबाव टाकतात. या तक्रारीची गंभीर दखल घेत एफडीएने आदेश जारी असे केले की प्रत्येक रुग्णालयाला दर्शनी भागात स्पष्ट फलक लावावा लागणार आहे की रुग्णांना कोणत्याही मेडिकल मधनं औषधी खरेदी करण्याचं स्वातंत्र्य आहे. हा नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा देखील इशारा देण्यात आलाय. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं, कारण अनेक वर्षापासून एफडीए विभागावर निष्क्रियतेचे आरोप होत होते. वर्षभरात बोटावर मोजण्या इतक्या कारवाया करणारा विभाग आता दररोज धडक कारवाया करत असल्याचं चित्र देखील आता महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळे एक प्रश्न मात्र उपस्थित होतो की याआधी अधिकारी कारवाई न करण्यासाठी मनुष्यबळाच्या कमतरतेचं कारण देत होते, मग अचानक काय बदललं? मनुष्यबळाचा प्रश्न पूर्णपणे सुटण्याआधीच कारवायांचा वेग कसा वाढला, हा प्रश्न आता अनेक जण विचारू लागले आहेत. दरम्यान मुंडेंना धमक्या मिळाल्याची देखील चर्चा रंगली आहे. त्यांच्या कारवायांमुळे काही शक्तिशाली घटक नाराज झाल्याचं बोललं जाऊ लागलंय. मात्र या चर्चांवर स्वतः तुकाराम मुंडे यांनी देखील खुलासा केलाय. त्यांनी अशा चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय आणि आपलं लक्ष केवळ कामावर असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तरी देखील त्यांच्या कारवाईमुळे अनेकांचे हितसंबंध धोक्यात आल्याची चर्चा प्रशासन आणि राजकीय वर्तुळात देखील सुरू आहे. आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे तुकाराम मुंडेंची बदली होणार का? या चर्चेचं कारण म्हणजे त्यांचा भूतकाळ. तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले सरहदी अधिकारी मानले जातात. त्यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली झाल्याची नोंद आहे. म्हणजे सरासरी दरवर्षी एकापेक्षा जास्त बदली. अनेक वेळा एखाद्या पदावर कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कामाची थेट आणि कठोर पद्धत अनेकांना रुचत नसल्याचं वारंवार पाहायला देखील मिळाले. नाशिक महापालिका असेल, नागपूर महापालिका, पुणे परिवहन आणि इतर अनेक ठिकाणी त्यांनी घेतलेले कठोर निर्णय चर्चेचा विषय ठरले होते. अनेकदा जनतेने त्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं, पण त्याच वेळी काही प्रभावशाली गट नाराज असल्याचं देखील पाहायला मिळालं. त्यामुळे एफडीए मध्ये सुरू असलेल्या कारवायानंतर पुन्हा एकदा त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होणं अनेकांना आश्चर्यकारक वाटत नाही. या चर्चेला आणखीन बळ मिळालं ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या भूमिकेमुळे. संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी थेट सरकारला आवाहन केले की तुकाराम मुंडे यांची बदली करू नये. त्यांच्या मते मुंडेंची कारवाई ग्राहकांच्या हिताची आहे. भेसळखोरांविरोधातील मोहिमेला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारने कोणत्याही दबावाला बळी पडू नये आणि त्यांना काम करण्यासाठी पूर्ण संधी द्यावी. इतकंच नाही तर ग्राहक पंचायतीने राज्यावर जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा देखील केलेली आहे. तुकाराम मुंडे यांची बदली होऊ नये यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्याची देखील तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की मुंडेंच्या कारवाईला समाजातील एका मोठ्या वर्गाचा पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे व्यापारी वर्गातील काही घटक या कारवायांमुळे नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. कारण एफडीएच्या धडक कारवायांमुळे अनेक व्यवसायांवर थेट परिणाम होतोय. त्यामुळे सरकारवर दबाव वाढू शकतो अशी शक्यता देखील काही जण व्यक्त करतायत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर तुकाराम मुंडे यांची बदली झाली तर त्याचा संदेश काय जाईल?
सामान्य नागरिकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की भेसळखोरांविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करू दिलं जात नाही का? तर दुसरीकडे सरकार समोर देखील आव्हान असेल की सुरू असलेल्या मोहिमेचा वेग कायम ठेवायचा कसा. सध्या वास्तव हे आहे की तुकाराम मुंडे एफडीए आयुक्त म्हणून काम करत आहेत आणि राज्यभरात कारवाया देखील सुरू आहेत. त्यांच्या बदलीबाबत सरकारकडनं कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या फक्त चर्चाच आहेत. मात्र त्यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीतील 25 बदल्यांचा इतिहास पाहता या चर्चांकडे पूर्णपणे दुर्लक्ष देखील करता येत नाही. मित्रांनो, तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाया सुरू राहणार की पुन्हा एकदा बदलीचं वादळ उठणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुमच्या मते सरकारने त्यांना पूर्ण पाठिंबा द्यावा का, की बदलीच्या चर्चा खऱ्या ठरतील? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.